राधाकृष्णाचा फेस करूयात आपण. एक वन साइड आणि एक फ्रंट पोज दोन्ही एकाच वेळेस आपल्याला म्हणजे एक लकीली चांगली पोज मिळाली. आता जे आपलं मेजरमेंट सांगितलं तुम्हाला एकदा मी रिन्यू करू का कालचा. दिसतंय? झूम करू. ओके, 2 अंडे काढले आपण नेहमीप्रमाणे. आता याला हे दोन्ही सेम हाईटला काढले मी, त्याच्यामुळे मी काय करतो डिवाइड केलं सेम एकाच हाईटला. त्यानंतर व्हर्टिकली पुन्हा एकदा डिवाइड करू त्याला. अरे हा, इकडचे एका याला आपण वन साइड काढणार आहे, त्याच्यामुळे त्याला व्हर्टिकली डिवाइड करायची गरज नाही. इथून इतकं सेंटर घ्यायचं याचा पण आणि याचा पण. तर ह्याच मी कंटिन्यू करतो. ओके, आता वन साइड काढताना काय करायचंय, आधी हे काढू. इथे आयब्रोज आईज हे काल नाक खूप लोकांचं चुकलं. नाकाला काय केलं नाही, फक्त अशी कर्व लाईन काढायची. ओके, आणि बस असं 2-3दा फक्त असं केलं, बाकी काहीच नाही, एकदम सिंपल. त्यानंतर ओठ स्माइली काढताना अशी वक्राकार रेषा काढायची. इथे व्ही काढला. ओके, सिंपल. कान कुठे आहे, आयब्रोज आणि नोजच्या लाईनला. आता इतक्या वेळेस झाला की तुमचं सगळं पाठ व्हायला पाहिजे आहे ना. या आपण एक कॉमन फेस काढला मुलाचा. आता याला मी वन साइड करणार आहे, सेम मेजरमेंट. याचंच चित्र आपण वन साइड करतो. सुरुवातीला काय करायचं, हा जो इथं बघितला इथं खड्डा दिसतो आपल्याला, हा खड्डा प्रत्येकाला असतो. तो खड्डा आधी आपण एकदा पॉइंट आउट करायचा. इथे गेलो. आता नाक कुठे आहे, ह्या रेषेवर आहे. सॉरी, इथं डोळा आहे, ह्या रेषेवर नाक आहे. तर इथे बाहेर जायचं, इथं टेकलं नाक. नाक इथे कर्व लाईन इथपर्यंत न्यायची, थोडीशी या रेषेच्या वरती, आणि खाली उतरायची, त्या लाईनला टच करायची. ओके, आता लिप्स बघा. वरचा लिप, खालचा. ओके, इथं खड्डा येतो, इथं खड्डा येतो, हा साधारण सारख्याच लेवलला ठेवायचा. त्यानंतर बघा, हे नाक पुढे आहे, त्याच्यानंतर हा ओठ मागे आहे, नंतर हा आणखी मागे, आणि हनवटी त्याच्या पण मागे. म्हणजे बऱ्याचदा जर हनवटी पुढे गेली तर ते जे जास्त वयाचे लोक असतात, म्हातारपणी ही पुढे येते, बचळी नसल्यामुळे ते दात नसल्यामुळे ते मध्ये जातात. हे मूळ पुढे दिसतं, नाक खाली आलं जातं. ते वयस्कर लोकांचे लक्षण आहे. आपल्या शेवटी नवरदेव नवरी काढायची सगळे तरुणच भेटणार तुम्हाला, तेव्हा शक्यतो याचा सराव करा. म्हणजे मी काल पण बोललो की ते रेअर भेटतील एखाद्या म्हातारीच लग्न तुम्हाला, तेव्हा असे काढायचे तर हेच काढायचे. तेव्हा तुम्ही शक्यतो याचीच प्रॅक्टिस करा. स्माइली फेस द्यायचं म्हणून मी कर्व लाईन वरच्या बाजूने. ओके, डोळा. आता डोळा ऍक्च्युली असा काढतात रिअलिस्टिक मध्ये. वन साइड. कान कुठे येणार, इथे येते.
ओके. आता याचा सेम, फक्त हाच मुलगा इकडं तोंड केलं म्हणून ते तसं दिसतं. आता ह्याच मेजरमेंट नुसार आता आपण राधाकृष्णाकडून, हा राधेचा फेस आहे आणि कृष्ण थोडासा अलीकडे आहे, म्हणून त्याचा चेहरा थोडा मोठा दिसणार आहे. मिनल, एक प्रिंट दे बरं फोटोची, राधाकृष्ण ब्लॅक अँड व्हाईट दिली तरी चालेल, रंगला रिपोर्ट रवी बाबा अर्धी द्या, अर्ध्या पानावर. आणि हा हा ब्लॅक अँड व्हाईट, फक्त आउटलाईन दाखवा. हा थोडा मोठा काढायचा आहे. एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपल्यापासून लांब जाईल तर ती छोटी छोटी दिसत जाते आणि जी जवळ असेल ती मोठी मोठी दिसते, नाही का. आपण रस्त्याच्या जर मधोमध उभं राहिलं तर खूप दूर गेलेल्या वस्तू आपल्या छोट्या छोट्या दिसतील, किंवा आपण जर वरती असलो इमारतीवर तर काडेपेटे एवढ्या गाड्या दिसतील, म्हणजे त्या ऍक्च्युअल साईज मध्ये असतात, परंतु त्या आपल्यापासून दूर गेल्यामुळे त्याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात, त्या छोट्या दिसतात. आता हा जो फेस आहे, आधी याच्यावर लक्ष केंद्रित करू आपण, पलीकडचा जो आहे. दिसतंय का? काय करणार आपण, हा फेस हा अर्धा गेलाय. अरे मिनल, कट झाला का चेहरा? कट झाला तो. उभे दे उभे. हा हा. तर हा चेहरा उभा आहे आणि हा वन साइड, म्हणजे एक फ्रंट आहे आणि एक वन साइड. ओके, एक आड गेलेली. आता मी थोडस जरा डिटेलिंग मध्ये, आपण आयब्रोज जे इतर वेळेस आपण नॉर्मल करायचो तसे नाही. डोळ्यांचा आकार बघा. सॉरी, आता हे आयब्रोजच्या वरती मी जसं बोललो तुम्हाला, मी जे प्रमाण शिकवलं हे नॅचरली सगळ्यांचं असतं, पण प्रत्येक सब्जेक्ट नुसार ते चेंज होतील. कधी कधी थोडेच त्याच्यात चेंजेस होतील. आता आयब्रोज आपण एरवी काय करायचो, त्या लाईन वर काढायचो, तर मी लाईनच्या वर घेतले कारण हा डोळा मोठा काढायचा. डोळ्याचा शेप तोच आहे, पण थोडेसे डिटेलिंग वाढले, जसे की आयलॅशेस वरच्या बाजूचे. फक्त कृष्णा सोडला ना की सगळ्यांचे जे सगळे जेंट्सचे जे आईज असतात ना ते स्टेट मध्ये असतात, फक्त कृष्णाचेच आईचे असतात ते थोडे स्टाईल मध्ये, थोडे रेखीव असतात. महादेव वगैरे हे सगळे बघितले ना, त्यांचे डोळ्याचा शेप आहे ना नॉर्मल असतो, म्हणजे लेडीज सारखा नसतो. फक्त कृष्णाचा आहे ना थोडा लायनर वगैरे नॉर्मल. इथे हायलाइट सोडलं मी थोडं, दिसतंय तुम्हाला क्लिअर? का झूम करायची गरज आहे ना? ओके, एक साईडला हायलाइट सोडली, आयलॅशेस थोडेसे जाड करायचे. नाक, आता आपल्याला शक्यतो हे सगळं अर्धच काढायचं आहे. नाक कुठे येणार आहे? नाकाच्या लाईनला. ओके, इथे कान बघा, आयब्रोज आणि नोजच्या लाईनला कान काढायचे. हनुवटी,
आता हे आपण तर मेहंदीमध्ये पूर्ण ब्लॅकच करणार आहे, जसं आपण स्केचिंग मध्ये किंवा याच्यात करतो त्या लाईनची काही मेहंदीमध्ये गरज पण नाही. आपण शेडिंग जसे जसे त्यांचे केस जात आहेत ना त्या साईडनीच आपल्याला अप्लाय करायचं असतं. म्हणजे नॉर्मल मध्ये आपण ब्लॅक करू शकतो, तर बाकी तर जसे प्रॉपर केस आहे तुम्ही तसे ड्रॉ करू शकता. आता ओढ बघा तुम्ही, ह्याच लाईनला इथे व्ही काढलाय बघा, इथपर्यंत नाही. कुठं आपलं जे मेजरमेंट सांगितलं तुम्ही, ओके, स्माइल देण्यासाठी हे थोडीशी लाईन दिली. तुम्ही प्रोफेशनल काम करणार असाल तर याला खूप डिमांड आहे, आणि भविष्यात याला जास्त जे आर्टिस्ट पोर्ट्रेट करत असतील परफेक्ट, तर त्यांना खूप पैसा पण मिळेल आणि नाव पण मिळणार, कारण हे कोणी सहजासहजी करत नाही. जे पण मेहंदी आर्टिस्ट आहेत आतापर्यंत नाही का, शक्यतो ते जास्त याच्यात शिरत नाही, जास्त त्यात वेळ पण जातो आणि शिकण्याची तेवढी कुवत पण पाहिजे. तुम्ही जर समजा खरंच पॅशनेटेड असाल आणि प्रॅक्टिस केली जीव तोडून, तर 100% तुम्ही होऊ शकता. पल्लवी विचार, तुम्ही जिल्ह्यामध्ये कोणीच नाही, ती एकटी ना आणखी दोघी करतात, दोन तीन पण मग कोणीच करत नाही. म्हणजे प्रॉपर पुण्यावरून वगैरे, पोर्ट्रेट नाही कोणाचं. हा मग पुण्यावरून वगैरे बोलवणं येतं, त्यामुळेच येतं ना. मग हे आर्टिस्ट भेटत नाही. तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे, खूप संधी आहे ह्या फील्डमध्ये पुढे जाण्याची, जर तुम्ही ठरवलं तर. काम चांगलं असेल तर काम मिळणार. कुठं ना बोलता होतं, कुठून ना बोलवतात. हा. आता भुईसर कुठं आला ते, कुठं लांब, तिकडून मला ब्रायडल साठी मेसेज आला इंस्टा. मेहंदीमध्ये इरेझरचा उपयोग म्हणजे इरेझर नसतंच. त्यासाठी याचा सराव जास्त त्यासाठी करा. तुम्हाला प्रॅक्टिस करणं, म्हणजे एक फेस तुम्हाला जवळपास 500 वेळा काढावा लागेल, तेव्हा तो तुमच्या हातात बसून, तेव्हा तुम्हाला बिन चुकता काढता येईल. पाठ होईल. म्हणजे पाठच होऊन जाईल, तो हातातच बसून जातो ना. आता हाच फेस मी मेहंदीमध्ये पण दाखवून. बाकीच्या दिसत होतं काय? झोपले नाही ना? हा ना. दिसतंय ना? काय करायचं तुम्हाला, म्हणजे नेटवर हजारो फोटो मिळतील, तुम्हाला जे सोपं वाटतं नाही का सुरुवातीला, जसं तुमचं शिकताय, तर असे एखादं निवडायचं आणि त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त सराव करायचा. तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं ते हातात बसून जाईल. मग तिथं रेफरन्स न पाहता तुम्ही करू शकता. आणि असं पण नका समजू, जरी समजा तुमची प्रॅक्टिस नाही झाली पुरेपूर आणि हे काही पाठ होईल याची गॅरंटी नाही, कारण हे वेगळं आहे. जेव्हा आपण पोर्ट्रेट करतो तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी ध्यानात राहत नाही, तर तुम्ही फोटो पाहून पण करू शकता. तुम्हाला तसं कोणी काही बोलणार नाही किंवा म्हणणार नाही की हे बघून करतायत म्हणजे यांचं आर्ट एवढी हलकी किंवा काय. समोरच्याला आउटपुट पाहिजे असतं, रिझल्ट. त्याच्यामुळं तुम्ही पाहून काढा, नाही पाहून काढा, कॉम्पिटिशन नाहीये. काम तुमचं चांगलं आलं पाहिजे बस. ओके, आता हा फेस झाला, येतोय लक्षात तुम्हाला? आता आपल्याला इकडचा फेस करायचा, पण हा वन साइड फेस.
आणखी 2 मिनिटं इथं काही नाही. आता याला याचा सेंटर इथे, नंतर नाही थोडं चूक झालं, हे जर ओव्हर आहे ना थोडस मागं घ्यावं लागेल. नागपुडे ओके. तुम्हाला जसं सांगितलं इथं खड्डा तुम्हाला दिसतंय, दिसतंय का? इथे बघा खड्डा आहे, तो इथं समजा आपण पॉइंट आउट केला. नाक, ही लाईन नाकाची, ओठ, येते लक्षात. आता हे थोडं रिअलिस्टिक म्हणून ते डिटेल जास्त आले. ओके. आयब्रोज, हे थोडं वय आणखी वाढवायचं असेल तर आता ह्याच्यात जे नाक काढलं ह्याच्यात क्लिअर दिसतं की हा लहान मुलगा आहे वयाने, है ना. आता आपलं वय जसं वाढेल तसं नाकाचा हा जो शेप आहे समजा आता असा असेल तर तो असा होईल, आणखी वय वाढलं की तो असा होईल. जसं वय वाढेल तसं नाकाचा शेप बदलत जातो. येते लक्षात, तुम्हाला वय याच्यावरून कळेल. तर आता हे खूप छोटं नको वाटायला म्हणायचं, थोडंसं वय वाढवण्यासाठी आपल्याला नाकाचा शेंडा थोडासा चेंज करावा लागेल. थोडं वय वाढलं फार. डोळा हा जसा काढतो हा त्या टाईप मधला डोळा आहे, पण फक्त थोडासा आपण म्हणतो पापणी लावलेला आहे, थोडासा अर्धवट झाकलेला डोळा आहे, त्यामुळे तो असा दिसतो. आता टिळा, आणि तुम्हाला किती पण रिअलिस्टिक चित्र असलं सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस हातावर मेहंदी काढायची तुम्हाला आउटलाईन गरजेची आहे, तर ही आउटलाईन आपल्याला पेन्सिलने आधी तयार करावं लागेल. म्हणजे प्रॅक्टिसच्या दरम्यान तरी तुम्हाला म्हणजे कारण शेडिंग याच्यातून वजा करायची आणि आउटलाईन मिळवायची, नाकाची आउटलाईन, ओठांची, सगळ्या
त्या आउटलाईनच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला आधी पेन्सिलने भरपूर सराव करावा लागेल. हे मोर पीस जे असतो ना, कधी पण हा जो शेप आहे हा अशा बाजूला उचलायचा वरती पेन्सिल ज्यावेळेस काम करतो आपण, आणि कोणाने पण तुम्हाला असाच उचलावा लागेल. या बाजूने इकडून घ्यायचा नाही, असाच सुरुवात. हे असा उचलल्यामुळे काय होतं, इथं बघा ऑटोमॅटिक टोक येतं. म्हणजे कुठल्या पण केस जे असतात, फिदर असो किंवा माणसाच्या डोक्याचे केस, ते त्याला शेवट टोक असतं ना. जेव्हा आपण स्केचिंग करतो तेव्हा एकदम डिटेलिंग म्हणून आपण केसांचे बाकीचे पार्ट असे बारकावे दाखवू शकतो. आता तुम्हाला फार काही याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त आउटलाईन करून ह्या गोष्टी आपल्या हातात बसवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आउटलाईनचा सराव करा. बाकी तुम्हाला जे डिटेलिंग करायचे तुम्ही मेहंदीमध्ये करू शकता. ज्याला स्केचिंग मध्ये इंटरेस्ट आहे ते बाकी डिटेलिंग करू शकता. स्केचिंग म्हणजे आपली नॉर्मल कागदावरची. आता हे जरा जास्त तिकडे सरकला, पण ठीक आहे. आता आपण जो रेफरन्स घेतला नेमकं बाकीचे केस दिसत नाही.
ओके, आले लक्षात? आता हे तुम्ही हातावर पामवरच काढू शकणार नाही ज्यावेळेस तुम्हाला अशी मोकळी जागा असेल. तुम्ही इकडे तिकडे काढत प्रयत्न करा, तिकडे तिकडे जाईल, तुमचं मेजरमेंट चुकतील. शक्यतो पोर्ट्रेटचे काम हातावरच करतात ना पामवर, तर ते एक आहे. आता आणखी एक बघू आपण दुसरं. थांबा ना, आज उशीरच सुरू केलं होतं. जायचं कुठं? काय करा, थांबायचं का तुम्हाला? काय करता? थांबायचं असं थांबा, तसं काही नाही. जास्त वेळ नाही लागणार, एक 10-15. चालेल. कोणाला झोप येते? नाही, तसं होतं सर, म्हणजे खरंच असं होतं. मी अनुभव घेतलेला आहे. जेव्हा आमचे सर शिकवायचे ना, एकटक बघावं लागायचं ना, मला तर उभा राहून झोपायची. आणि सर कधीच आम्हाला असं बसून देत नव्हते. सर असे काढायचे, 1-1 तास उभा राहून बघावं लागायचं. बरं, मी आता जास्त डिटेलिंग नाही घेत वाटलं. तुम्हाला आता त्याच मेजरमेंटने थोडे तिरके आकार जर असले चेहऱ्याचे, तर ते कसे करायचे आपण ते बघूया. जे उद्या मी राधाकृष्ण महादेव पार्वती शिकवल ना, तेव्हा तुम्हाला. आता हे महादेव पार्वतीचं फेस ऍक्च्युली ओव्हर आहे, दोघांचे डोके एकमेकाला टेकून घेते. शेप काढताना असेच काढायचे. आता एक तर सरळ आपण ज्यावेळेस काढतो, ओव्हल सरळ काढतो, तेव्हा अशी त्याची ही असते. पण हा तिरका करायचा आहे मला. तिरका करताना ही रेषा अशी जाईल, बरोबर, आणि ह्या रेषा कशा जातील, अशा तिरक्या जातील. युजली ते आपण अशा काढतो ना, त्या पण तिरक्या काढायच्या. समजा याला मी डिवाइड केलं, याला पण तसंच करणार आपण. म्हणजे डोके ते एकमेकाला टेकलेले त्यांचे. डोळे झाकलेले आहेत त्यांचे. ओके, आता हा फेस असा आहे. ओके, हे नाक, पोट, हे त्या ह्या ज्या रेषा आहेत त्याच्यानुसारच आपल्याला तिरकं वर जायचं, तरच ते प्रॉपर दिसेल. हे सगळं सोपं आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस केली तर. नाही तर काय होईल, तुम्ही इतकं सगळा खर्च केला आणि जर सांगतो मी कंटाळा केला, नाही जमत 2-3दा करून सोडून दिला की मग तुम्ही परत बाकी नॉर्मल मेहंदी तर कोणी पण काढू शकेल ना. पण तुम्ही ज्या अपेक्षेने या कोर्सला जॉईन केलेलं आहे, त्यासाठी तशी प्रॅक्टिस पण करा.
आज किती तारीख आहे? शनिवारी संपेल ना, शनिवारी वगैरे. हे जरा मी रॅपिड केलं, डिटेल नाही केलं वेळ वाचवण्यासाठी. सगळे वेळेत या शक्यतो. ओके. यात बाकी डिटेलिंग आपण भरपूर करू शकतो, जितके करायचे तितके. ओके, आले लक्षात? फक्त आता हे मी काय केलं तुम्हाला, फक्त आपण जे काही प्रॅक्टिस केली होती कशाची, साइड फेस आणि फ्रंट फेस, ते मेजरमेंट, त्याच्यातून आपण फेसेस कसे क्रिएट करू शकतो ते. मग तुम्ही कुठलाही चेहरा पाहून तो क्रिएट करू शकता. आता आपण जे पोर्ट्रेट बनवतो, ऍक्च्युअल पोर्ट्रेट समजा घेऊ, आता हे पोर्ट्रेट, हे चित्र जेव्हा करतो तर याला ग्रीड टाकले जातात. म्हणजे ओरिजिनल लेडीजचा एखादा फोटो आहे तर त्याला ग्रीड टाकून आपण डिटेलिंग करू शकतो. पण हेच विदाउट ग्रीड पण करता येतं, जितकं तुम्ही जास्त सराव करा. नंतर तुम्हाला ग्रीड टाकायची पण गरज पडत नाही कागदावर. याच्यावर तर ग्रीड टाकणार नाही आपण, याच्यावर तुम्हाला विदाउट हेच करायचं. त्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे, बाकी काही नव्हतं. या 8 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये जादूची कांडी नाहीये की तुम्हाला शिकले लगेच तुम्हाला उद्यापासून यायला लागणार. हे फक्त आम्ही टेक्निक दिल्या. आता ह्या टेक्निक्स तुम्हाला माहित नव्हत्या ना, हे मेजरमेंट असतील, ह्याच्या जोरावर तुम्ही रोज जर प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली, म्हणजे 2-3 महिन्यात तर डेफिनेटली तुम्ही रोज फक्त काम करायचं, रोज काम करायचं. म्हणजे तुम्ही आता मेन तिथं तुम्हाला वापरते, कोण वापरते तो सराव देतो, हे झालं बेसिक. आता तुमचं ऍडव्हान्स काय आहे की तुम्हाला पोर्ट्रेट यायला पाहिजे. एकदा पोर्ट्रेट तुम्ही कागदावर शिकले की तुम्ही गॅरंटेड याच्यावर काढणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी कागदावर खूप सराव करावा लागेल. तुम्ही प्रॉपर, म्हणजे ते सगळं तुम्ही मेहनतीने करू शकणार नाही लगेच, कारण त्याला खूप कागदावर आधी घासावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची. ओके,
भूक लागली ना? चेहरे असं. ओके, चला मी सेशन बंद करतो. रेकॉर्डिंग मी टाकून देतो.